नमस्कार. आंबा बागेला कल्टार पॅक्लोब्युट्रोझाल याचा वापर का करायचा, कशा पद्धतीने करायचा, बागेचं वय किती असावं, त्याचा वेळ किती असावं, प्रमाण किती असावं आणि ते कोणत्या पद्धतीने आपण दिलं पाहिजे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या आंबा बागेचं वय किती आहे. कमी वयाच्या बागा आहेत 3 ते 4 किंवा 5 वर्षापर्यंतच्या, अशा आंबा बागेला आपल्याला कल्टार हे देणं टाळायचं आहे. आणि ज्या आंब्याच्या बागा 6 ते 7 वर्षाच्या आहेत किंवा त्याच्या पुढील आहेत अशा बागांना आपण हे नियमित फुलधारणेसाठी आपण कल्टार देणं गरजेचं आहे. मग कल्टार आपल्याला त्याची वेळ कधी आहे, सहसा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ह्या 3 महिन्यामध्ये विभागून आपल्याला फुलोरा येतो. पण आपल्याला जर एकाच वेळेस आणि चांगल्या प्रकारे जर आपल्याला फुलोरा आणायचा असेल आपल्या आंबा बागेला आणि जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्यामध्येच त्याचा फुलोरा येणं यावा या पद्धतीने आपल्याला त्याला कल्टार द्यायचा आहे. मग जर डिसेंबरला आपल्याला बागेमध्ये फ्लावरिंग होत असेल तर आपल्याला त्याच्या 3 महिने आधी आपल्याला त्याला कल्टार द्यायचं आहे. तर सरासरी आपण 15 जुलै ते 15 ऑगस्ट किंवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण त्याला आंबा बागेला कल्टार देऊ शकतो. कल्टार हे आंबा बागेमध्ये कसं काम करतं, हे कल्टार एक आहे काय, एक प्लांट ग्रोथ रिटार्डंट आहे. म्हणजे हे वाढ विरोधक आहे. ह्याच्यामुळे काय होते किंवा झाडाची वाढ ही थांबते. जे पण ह्याची मुळा जे अन्नद्रव्य घेतं त्या अन्नद्रव्य घेतल्यामुळे जी सुरुवाती ह्याच्यामध्ये झाडाची वाढ होते, ती ज्या व्हिजिटेटिव्ह वाढ होते, ते काय करतं, ते कल्टार आपल्याला त्याचा वाढ ही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवते. आणि मग नोव्हेंबर डिसेंबरला आपल्याला त्याला काय होतं, त्याच्या अन्नद्रव्याचा साठा होऊन तो साठा आपल्याला त्याच्या फुलोरा निघण्यामध्ये मदत करतो. बागेला कल्टार देता वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची किंवा त्याचं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे. जर प्रमाण कमी असेल तर आपल्याला त्याचा जेवढा फुलोरा निघण्यास मदत होते तो त्याचा परिणाम मिळत नाही, आणि जास्त जरी झालं तर त्याचा झाडावर विपरीत परिणाम होतो. यासाठी आपल्याला झाडाला देण्यासाठी कल्टार हे त्याचं प्रमाण कसं काढायचं, तर त्याची एक साधी सरळ सोपी पद्धत आहे. दुपारी 12 वाजता ज्यावेळेस आपला सूर्य डोक्यावर असतो त्यावेळेस आपण काय करायचं की ह्या झाडाचा जो जिथं सावली पडते पूर्ण ह्या गोलाकार घेऱ्यामध्ये त्याचा हा व्यास काढायचा आहे. व्यास काढताना आपल्याला काय करायचं आहे किंवा झाडाची लांबी जी आहे पूर्व पश्चिम त्याची लांबी मोजायची आहे मीटरमध्ये आणि दक्षिण उत्तर लांबी मोजायची आहे. आता उदाहरणार्थ आपण जर समजा त्याची पूर्व पश्चिम लांबी ही 4 मीटर आली आणि दक्षिण उत्तर ही 2 मीटर आली, मग ह्याची सरासरी काढायची आपल्याला. 4 आणि 2ची सरासरी कशी काढायची, का 4 अधिक 2 त्याला 2 परत भागायचं आहे. म्हणजे 4 अधिक 2 हे 6 येतं आणि 6ला 2 भागले की त्याचं परत 3 उत्तर येतं. हे जे 3 उत्तर आलेलं आहे आपलं, त्या 3ला काय करायचं आहे किंवा 3 ml याप्रमाणे त्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 × 3 म्हणजे किती येते, 9 ml. म्हणजे आपल्याला 9 ml ह्या झाडाला आपल्याला कल्टार द्यायचं, हे आपलं त्याचं प्रमाण निघलं. तर जे आपलं प्रमाण निघलं 9 ml एका झाडाला, तर ते एका झाडासाठी आपल्याला काय करायचं, जास्त 5 लिटर पाण्यामध्ये हे 9 ml आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स करून आपल्याला ह्या झाडाला द्यायचं आहे. तर झाडाला देताना आपल्याला काय करायचं, त्याच्या खोडापासून 2 ते 3 फूट लांब असे गोलाकार खड्डे करायचे. एक 6 ते 7 सेंटीमीटर पर्यंतचे असे चारही बाजूने आपल्याला गोलाकार खड्डे करायचे आहेत. आणि त्या गोलाकार खड्ड्यामध्ये आपल्याला आपण जे प्रमाण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे त्याला टाकायचं आहे. झाडाचा आपण जे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर लांबी मोजलेली आहे ती 4 मीटर येते. तर 4 अधिक 4 8 होते, 8/2 हे आपल्याला 4 मीटर येते. एका स्क्वेअर मीटरला 3 ml या प्रमाणामध्ये 4 त्रिक 12. तर आपल्या ह्या झाडेचं जे टाकायचं कल्टारचं प्रमाण आहे ते 12 ml आलेलं आहे. 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 12 ml मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये टाकायचं आहे. तर हे काय करायचं, पूर्ण आपल्याला चारही बाजूने समप्रमाणात पडेल या हिशोबाने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. हे पूर्ण द्रावण आपलं समप्रमाणामध्ये सर्व खड्ड्यामध्ये पडलं पाहिजे. आणि खड्डे मध्ये आपण ज्यावेळेस टाकल्याच्या नंतर त्याला झाकून घ्यायचं अशा पद्धतीने. हे आपण केलेलं द्रावण हे आपण दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला झाडाला देऊ शकतो. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या झाडाच्या 2-2.5 फूट असा पूर्ण गोलाकार, जसं आपण बांगडी पद्धतीने खत देण्यासाठी करतो तसं करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण हे जे कल्टार केलेलं आहे तयार, हे पूर्ण हे असं पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये सगळीकडे. कल्टार टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याला असं मातीनं झाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण त्याचे जे मुळं आहेत ते व्यवस्थित त्याला मुळामध्ये जाईल, हे आपल्याला काळजी घ्यायची आहे.
कल्टार दिल्याच्या नंतर आपल्याला 1 किंवा 2 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला झाडाचं हे खत नियोजन करणं गरजेचं आहे. आता खत नियोजन करताना आपण किंवा झाडाचं आपलं वय किती आहे, 6-7 वर्ष, तर पूर्ण वाढलेलं झाड जे आहे 6 ते 7 वर्षाच्या नंतर, तर जे आपण अशा झाडांना काय करायचं आहे, किंवा जवळपास 1 किलो युरिया, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 400 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश यासोबतच आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर त्याचा 150 ते 200 ग्राम आणि सोबत चांगलं कुजलेलं शेणखत 20 ते 25 किलो प्रति झाड या पद्धतीने आपल्याला गोलाकार पद्धतीने, बांगडी पद्धतीने आपल्याला झाडाला द्यायचं आहे. आणि ह्या 8 किंवा 10 दिवसाच्या मधामध्ये ज्यावेळेस आपल्याला जर पावसाचा खंड पडला तर आपल्याला थोडं थोडं त्याला पाणी द्यायचं आहे आणि नंतर 15-20 दिवसाच्या नंतर त्याला आपल्याला पाणी बंद करून द्यायचं आहे. या पद्धतीनं आंब्याचं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आणि फुलधारणा होण्यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे. धन्यवाद.